26 डिसेंबर 1969 वेळ रात्रीची 11:15 दादरचा लेडी जमशेदजी रोड. मुंबईच्या त्या शांत रात्रीमध्ये अचानक एक गोळी झाडली जाते. हा आवाज इतका मोठा होता की केवळ दादर किंवा मुंबईच नाही तर त्याचे पडसाद थेट दिल्लीच्या संसदेपर्यंत उमटले होते. खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून तो गोळीबार केला होता. पण त्यांनी गोळी का झाडली, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि या घटनेचा संबंध आजच्या राजकारणाशी कसा जोडला जातोय? भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आज संसदेमध्ये 1969चा एक असा गुपित दस्तऐवज मांडला ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. काय आहे हे 19 डिसेंबर 1969चं लोकसभेतलं ते लेखी उत्तर आणि का विचारला गेला होता बाळासाहेबांच्या रिव्हॉल्व्हर परवान्यावरती प्रश्न, तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये 1969 सालच्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. कारण नुकताच निशिकांत दुबे यांनी लोकसभेतल्या एका जुन्या दस्तऐवजाचा उल्लेख केला. हा दस्तऐवज म्हणजे 19 डिसेंबर 1969 रोजी संसदेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं लेखी उत्तर. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं याचं सविस्तर वर्णन या सरकारी कागदपत्रामध्ये दिलं गेलंय. सरकारी माहितीनुसार 26 सप्टेंबर 1969 रोजी रात्री 11:15च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे हे इतर 4 जणांसह आपल्या कारमधून घरी परतत होते. लेडी जमशेदजी रोडवरून जात असताना एका टॅक्सी चालकाने अतिशय बेधुंद आणि निष्काळजीपणाने आपली टॅक्सी त्यांच्या कारच्या पुढे नेली. जेव्हा ती टॅक्सी एका रेस्टॉरंट समोर थांबली तेव्हा बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने टॅक्सी चालकाला टोकलं. पण वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. टॅक्सी चालकाने ड्रायव्हरवरती हल्ला केला आणि पाहता पाहता तिथे इतर टॅक्सी चालकही गोळा झाले. आपल्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी बाळासाहेब कारच्या खाली उतरले तेव्हा जमावाने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं लक्षात येताच बाळासाहेबांनी जमावाला पांगवण्यासाठी आणि बचावासाठी आपल्या परवानाधारक पिस्तूलमधून हवेमध्ये एक गोळी झाडली. ही घटना फक्त रस्त्यावरच्या भांडणापुरती मर्यादित राहिली नाही. त्या काळी बाळासाहेबांची आणि शिवसेनेची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती. याच घटनेचा आधार घेत संसदेमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनी, ज्यात के अनिरुद्धन, के नायनार, गणेश घोष आणि कु गोपालन या सगळ्यांचा समावेश होता, या सगळ्यांनी सरकारला धारेवरती धरलं. त्यांनी थेट गृहमंत्रालयाला 4 प्रश्न विचारले. बाळासाहेब ठाकरेंना रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी कोणी दिली? त्यांनी गोळीबार केला हे सत्य आहे का? त्या घटनेचा पूर्ण तपशील काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात आली? निशिकांत दुबे यांनी हाच मुद्दा उचलून धरलाय. ते म्हणतात की त्या काळी एका प्रादेशिक नेत्याला रिव्हॉल्व्हरचा परवाना कसा काय मिळाला यावरून वाद निर्माण केला गेला होता. जणू काही बाळासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करण्याचा प्रयत्न झाला होता. पण तत्कालीन गृहराज्यमंत्री विद्याचरण शुक्ल यांनी स्पष्ट केलं होतं की बाळासाहेबांकडे वैध परवाना होता आणि त्यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली होती. त्यामुळे त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. आता प्रश्न असा पडतो की 55 वर्षानंतर सुद्धा या घटनेचा उल्लेख संसदेत का झाला? निशिकांत दुबे यांनी या दस्तऐवजाद्वारे उद्धव ठाकरेंना काही तिखट प्रश्न विचारले. दुबे यांचा युक्तिवाद असा आहे की 60च्या दशकामध्ये ज्या काँग्रेस सत्तेच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या विरोधामध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केले गेले, ज्यांच्या काळामध्ये त्यांच्या रिव्हॉल्व्हर परवान्यावरती आक्षेप घेतला गेला, याच काँग्रेससोबत आज उद्धव ठाकरे सत्तेचं राजकारण करताना दिसतंय. दुबे यांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या पक्षाने, ज्या विचारधारेने बाळासाहेबांना घेरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं हे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाही का? बाळासाहेबांचं ते प्रसिद्ध वाक्य आजही सर्वांच्या लक्षात आहे, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन. आज याच वाक्याचा संदर्भ देऊन भाजप उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेनेच्या खऱ्या वारसाची लढाई सुरू आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार जपले, तर उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही भाजपच्या हुकुमशाही विरोधामध्ये लढतोय. अशा परिस्थितीमध्ये निशिकांत दुबे यांनी हा जुना दस्तऐवज बाहेर काढून एक मोठी राजकीय खेळी खेळली. याचा उद्देश स्पष्ट आहे की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरती आणि त्यांच्या काँग्रेससोबतच्या युतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं. 1969ची ती घटना ही केवळ एका गोळीबाराची घटना नव्हती, तर ती शिवसेनेच्या संघर्षाची सुरुवात होती. आता त्याच संघर्षाचा दाखला देऊन उद्धव ठाकरेंना घेरलं जाते. 1969चा हा लोकसभेतला दस्तऐवज आणि बाळासाहेबांनी दिलेला तो लढा याबद्दल तुमचं काय मत आहे? निशिकांत दुबे यांनी केलेला हा दावा आणि उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ स्टंट आहेत की खरोखरच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरचा आरसा आहे? उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबतची युती ही बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.